तर ताई हा किट तुम्ही किती रुपयापर्यंत देता? फ्री. हे असं कसं होईल? हो, फ्रीच भेटणार आहे तुम्हाला. हे गाईस, तर आपण आज आलेलो आहोत टेमगरपाडा येथे प्राजक्ता पाटील ब्रायडल स्टुडिओ आणि ब्युटी सेंटरमध्ये. ब्युटी सेंटर बोललं तर तिकडे नवीन नवीन प्रकारचे मेकअप किट किंवा सेल्फ मेकअप बोला, काहीही बोला, ते तुम्हाला अवेलेबल भेटणार. तसेच ताईंचा रेंटल ज्वेलरीचं शॉपसुद्धा आहे. पण आपण आज वेगळ्या विषयासाठी ताईंना व्हिजिट करायला आलो आहे, तो म्हणजे ताईंनी एक मेकअप किट बनवला आहे. तर त्या मेकअप किटचं नाव आहे रिकोड मेकअप किट. तर त्याचं आपण अनबॉक्सिंग करून, तर हा एक रिकोडचा सेल्फ मेकअप किट आहे आणि कसा मेकअप किट यूज केला जातो किंवा त्याच्यामध्ये असणारे प्रोडक्ट कसे यूज करायचे, अप्लाय कसे करायचे, हे सगळं आपल्याला आता ताई दाखवणार आहेत. तर लेट्स गो, बघूया की ताईचं सेल्फ मेकअप किट कसं आहे. तर काय आहे रिकोडचा सेल्फ मेकअप किट? एव्हरीडे मेकअपसाठी रिकोडने खूप चांगला असा एक पॅकेट बनवला आहे. त्याच्या बॉक्सचं आपण अनबॉक्सिंग करतोय. तर चला बघूया की रिकोडच्या बॉक्समधून कसला धमाका होणार आहे. तर आता माझी अनबॉक्सिंग तर सुरूच आहे. बघूया की आता हा पॅक मी फोडत आहे आणि त्याच्यामधून काय काय जादू निघते बघूया, आणि कोणासाठी कसा यूज करायचा हे पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कोणी कोणी कशाप्रकारे यूज करायचा, लाईट शेड, डार्क शेड. तर ह्या आहेत रिकोडच्या 5 क्वीन्स. आता मी ओपन करत आहे रिकोडचा बॉक्स. वाव! तर ह्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट मला दिसतात, 5 बॉक्सेस दिसतात आहेत. तर बघू शकता तुम्ही की रिकोडचं अनबॉक्सिंग आता झालेलं आहे आणि तसंच रिकोडमध्ये काय काय दिलेलं आहे ते पण आता आपण बघूया. तर ताई आता आपल्याला या किटबद्दल थोडंसं नॉलेज देणार आहेत. तर ताई, काय सांगाल या किटबद्दल तुम्ही? याच्यामध्ये 2 शेड येतात, एक लाईट आणि मीडियम. सो तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही ते परचेस करू शकता. ओके. आणि याच्यामध्ये मागे सगळं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि कसं ते यूज पण करायचं आहे, काय त्याचे युजेस असेल, कसं ते राहणार आहे, सगळं मागे दिलेलं आहे. बाकी ओके. तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे स्टेप बाय स्टेप इकडे तुम्हाला दिलंय. काय काय अवेलेबल आहे आणि काय कसं अवेलेबल असणाऱ्या गोष्टी इकडे तुम्हाला दिलेल्या आहेत, तशा ते यूज करायच्या. प्रत्येकाची मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट सुद्धा मेन्शन आहे. ओके, म्हणजे हां, ते Each इट and इज अ every व्हेरी product. इम्पॉर्टंट. कारण की एक्सपायरी डेट मेकअप आपण फेसला यूज करतो, म्हणजे एक्सपायरी डेट आणि ते सर्व डेट खूप इम्पॉर्टंट असतात. खूप छान असा किट आहे. तर याच्यामध्ये 5 गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. ही आहे बीबी क्रीम, म्हणजे ॲज अ फाउंडेशनसारखं आपण यूज करतो ते आहे. हे आहे प्रायमर, जे रिकोडचंच प्रोडक्टचं प्रायमर आहे. आणि हे आहे रिकोडचा लायनर, जो याच मेकअप किटमध्ये तुम्हाला दिलेला आहे. आणि ही जी हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 गोष्टी दिलेल्या आहेत: हायलायटर, ब्लशर, लिपस्टिक आणि काउंटर. तर अशा 4 गोष्टी ह्याच्यामध्ये एक अशी स्टिक असते, तर ते आता आपल्याला दिसणारच आहे पुढे. आणि हा आहे काजल. तर हा आहे रिकोडचा मेकअप किट. तर बघू शकता तुम्ही. तर आपण हा पण आता स्वतः ताई आपल्याला कसा अप्लाय करायचा आणि हाऊ टू यूज मेकअप किट, हाच आपला मेन इम्पॉर्टंट विषय आहे आणि ताई तो आपल्याला दाखवत आहे. सो गाईज, ज्यांनी मला इकडे बोलवलं तर त्यांचं नाव आहे प्राजक्ता पाटील. तर ह्याच आपल्या वहिनी ॲक्च्युली. तर वहिनी, कशात तुम्ही? तर आज तुम्ही मला नक्की काय सांगणार आहेत? मी ॲक्च्युली एक किट बनवला आहे जो ब्राईडसाठी खूप बेनिफिशियल ठरेल. ओके. खूप जास्त ब्राईड कशी कन्फ्यूज होतात कुठला मेकअप किट घ्यायचं, कुठला कॅरी करायचं. आणि भरपूर जणी माझा शॉप असल्यामुळे माझ्याकडेच येतात, काय घेऊ काय नको.
तुम्ही त्यांना सजेशन देता. सजेशन पण देतो, पण माझ्यासाठी पण एक की त्यांना हेल्पफुल काय होईल की हा. एकाच ठिकाणी त्यांना सगळे भेटेल आणि ते त्यांच्यासाठी फायदेशीर पण होईल. हा. आफ्टर वेडिंग तर मेनली काय की ट्रॅव्हल चालू होतं सगळ्या ब्राईड्सचं आणि नवरी कशी दिसते आफ्टर हा. वेडिंग ते पण त्यांना ते खूप इम्पॉर्टंट असतं. important आहे. ते हां. तर मोस्टली म्हणजे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट तेच आहे की हा. आफ्टर मॅरेज ती कशी दिसते आणि फिरणं होतं घरात, हा. एव्हरीडे लोक येतात, नवीन सुनबाई कशी दिसते हा. किंवा ट्रॅव्हल जेव्हा करतील तर हा कसं कॉम्पॅक्ट पण आहे आणि सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी याच्यात इन्क्लूड आहेत. ओके. सो खूप कॉम्पॅक्ट फ्रेंडली पण असेल हा. सो खूप तर फायदेशीर ताईंचा आहे. असाच एक किट झाला आहे, त्याचं नाव आहे रिकोड मेकअप किट. तर आता ताई तो माझ्यावर अप्लाय करतात की हा एक्झॅक्टली प्रोडक्ट ते कसे यूज करायचे आणि कशानंतर काय लावायचं हे ताई आपल्याला आता दाखवणार आहेत. हा फर्स्टली जो मी अप्लाय करेन तो प्रायमर आहे, हम्म. जो बॉलिवूड फिल्टर प्रायमर जो बोलतात ना, मॅटिफाईंग बेस, तो प्रायमर आहे आणि ऑल स्किन टाईप आहे. तो सगळ्या स्किनला जाईल. प्रायमरने फर्स्ट आपण प्रिपेअर करू स्किनला. परत. ठीक आहे, तुम्ही तुमच्या फेसला टच करून बघा आणि एक्सपिरियन्स घ्या तुमचं स्किन कसं हां. स्मूथ असेल. एकदमच आणि स्किन थोडी वेगळी झाली, म्हणजे पहिला एकदम ड्राय होती. हां, आणि याच्यावर असं आता तुम्ही कुठलाही मेकअप कराल ना तो व्यवस्थित बसेल, कुठलाही फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड होईल त्याच्यावर. ओके. आणि प्लस एक प्रायमर. ओके, सो सेकंड मी अप्लाय करते बीबी क्रीम. ओके. हा जसं मी बोलली एव्हरीडे मेकअप आहे, सो बीबी क्रीम त्यांनी दिलं आहे. आणि जर तुम्हाला हेवी बेस आणि हेवी मेकअप पण याच्याशी करायचा असेल तर तुम्ही बीबी क्रीमच्या जागेवर फाउंडेशन वापरू शकता. नॉर्मली फक्त लावायचं आहे फेसवर. सो आफ्टर बीबी क्रीम फेस म्हणजे पूर्ण एक सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतील की हाईड नाही झाले, बट हा एव्हरीडे मेकअप इट एक नॅचरल इफेक्ट येतो स्किनवर. तर जी थर्ड प्रोसेस आहे मी तुम्हाला बोललेली, ह्याच्यामध्ये 4 जे प्रकार आहेत ते नीट बघा, कारण की हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, राईट? याच्यात प्रकार 4 आहेत, पण त्याचे मी पास करणार आहे. कसं काय आहे? ॲज अ मेकअप आर्टिस्ट तेवढे स्किल आम्ही दाखवू शकतो. हे काय आहे? सो फर्स्ट आपण यूज करू याचा ब्लशर. ओके. एकदम नॅचरल इफेक्ट देईल हा स्किनला, नॅचरली ब्लश करेल स्किन. मी हातानेच ब्लेंड करते बिकॉज हा एव्हरीडे आणि सेल्फ मेकअप किट आहे. सो सगळ्यांकडेच ब्लेंडर असेल किंवा नसेल ते पण पॉसिबल आहे, बट हाताने पण करू शकतो. सो सेकंड नेक्स्ट मी कॉन्टोर करते युजिंग सेम स्टिक. स्मेल चॉकलेट सारखा येतो. खाऊ नका. खूप इझिली ब्लेंड होतो तो. नेक्स्ट आपण याचं हायलायटर यूज करू. एक मिनिट. स्टार्ट. सो तुम्ही हे कलर शेड मिक्स करून लिपस्टिकचे शेड बनवू शकता वेगवेगळे. मला त्याला लेवल करायला ब्रश नाही आहे ना, डायरेक्टली अप्लाय करायचं. लिपस्टिकला पण आपण शिमरी लुक देऊ शकतो विथ Highlighter युजिंग layer. सेम हायलायटर.
ओके, तर जसं तुम्हाला मी बोललेली की मी 5वा यूज पण याचा सांगणार आहे. सो 5वा यूज याचा मी तर असा करेन आय मेकअपसाठी. खाली नाही. फोर्थ आयटम काजल. काजल, जे सगळ्यांनाच लागतं. ये तो हमारा काजल है. प्रोसेस ना. एंड ऑफ प्रोसेस आयलाइनर. सो बघू शकता तुम्ही आता फक्त तोच किट मी यूज केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच वापरलेला नाही आणि माझा फेस पण तुम्ही बघू शकता, मी पण त्याच्यानेच रेडी झालेली आहे ऑलमोस्ट. काहीच एक्स्ट्रा यूज न करता हा एक सनकिस्ड लुक जो बोलतो तो आपण क्रिएट केलेला आहे विथ युझिंग रिकॉर्ड एव्हरीडे मेकअप किट. तर मेकअप किट यूज करून हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो पण इंटरेस्टेड असेल, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर, कॉन्टॅक्ट, DM सगळं देत आहे. इन्स्टावर पण जर तुम्ही इन्स्टा युजर असणार तर मेकअप बाय प्राजक्ता असं त्यांचं इन्स्टा पेज आहे, तर त्यांच्याशी तुम्ही तिकडेही कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. तर सो गाईज, आता मी ताईंना विचारणार आहे की हा किट जो एकाच किटमध्ये माझा पूर्ण मेकअप केला, माझा लुकच चेंज केला, कारण की मी आली होती तेव्हा वेगळी होती, आता मी थोडीशी वेगळी झाली आहे. तर ताई, हा किट तुम्ही किती रुपयापर्यंत देता? फ्री. हे असं कसं होईल? हो, फ्रीच भेटणार आहे तुम्हाला. कसं काय पण किट? तुम्हाला ब्रँडला तर काहीतरी काही द्यावंच लागणार ना. ऑफकोर्स द्यावं लागेल, बट ते माझा पार्ट आहे. बट हा मेकअप किट मी फ्री देणार आहे प्रत्येक माझ्या ब्रायडल्सला. जे पण ब्रायडल बुकिंग करतील माझ्याकडे ओके. त्यांच्यासाठी हा मेकअप किट ॲब्सोल्युटली फ्री आहे ॲज अ कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट फॉर देअर वेडिंग. ओके, म्हणजे ब्रायडलसाठी हा फ्री किट आहे. आणि समजा कोणाला घ्यायचं असेल वगैरे तर सो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच. बिकॉज ते प्राइजेस चेंज होत राहतात ऑफर वाईज. आता तर ऑफर चालू आहेत, सो मे बी चेंज होईल. तुम्हाला ऑफरमध्ये जर हा किट हवा असणार तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा इन्स्टा पेजला जाऊन मेकअप बाय प्राजक्ताला व्हिजिट करा आणि तुम्ही ताईंशी बोला. तर रिकोडचा मेकअप किट कसा यूज करायचा हे तर तुम्हाला ताईने दाखवलंच आहे. जर तुम्हाला तो रिसीव करायचा आहे तर जर तुम्हाला हा किट फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ताईंची ब्राईड व्हा किंवा ताईंना तुम्ही ब्रायडल बुकिंग करा. नाही तर तुम्हाला हा किट परचेस करावा लागेल, जो की तुम्हाला ताईकडून करावा लागेल. सो ताई, तुम्ही मला हा मेकअप किट कसा यूज करायचा आणि यूज करून सुद्धा दाखवला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही आलात आणि करून घेतलं माझ्याकडून मेकअप.